मानसांगिकरी लक्षणे मूर्खांगी चातुर्यबाणे आकारिका शहाणे असोनी मूर्ख स्त्रिया. तर म्हणे मागच्या पहिल्या समासामध्ये मूर्खाचे लक्षण सांगितले. आणखी मूर्ख माणूस सुद्धा चतुर बनतो जर त्यांनी नीट ऐकलं असेल आणि ऐकल्याप्रमाणे जर बदल केला असेल तर तो विवेकी होतो. नुसतं ऐकल्याने काही नाही हो, जोपर्यंत आचरणात आपण आणत नाही तोपर्यंत काही फरक पडत नाही. ते काय म्हणतात, कळतं पण वळत नाही. तर इथे म्हणतात मूर्खा अंगी चातुर्य बाळ, मूर्ख सुद्धा चतुर. आता शहाणे असून मूर्ख याला नवीन एक शब्द दिला, पढत मूर्ख. पढत शब्दाने संकेत आहे की ते शिकलेले सवरलेले, निरक्षर नाहीये, जंगलामध्ये राहणारे नाहीये, छान IAS IPS आहे, डिग्रीधारी आहे, शहाणे भरपूर आहे. पण व्यवहार कसा करावा किंवा जीवन कसं जगावं या बाबतीत ते मूढ आहे. या बाबतीत ते चतुर नाही, हुशार नाही. आपापल्या क्षेत्रामध्ये हुशार होणं वेगळं असतं आणि जीवन जगण्यामध्ये हुशार असणं वेगळं असतं. कोणी छान इंजिनियर येतो, छान पूल वगैरे बनवतो, बिल्डिंग बनवतो, पण घरी कसं वागावं हे त्याला माहिती. पण डॉक्टर चांगला आहे, एक्सपर्ट आहे, त्याचं नाव आहे खूप, म्हणजे घरचे लोक परेशान. तर असं होतं. तर हुशार किंवा शहाणा किंवा बुद्धिमान एका विषयामध्ये असतं, पण एक व्यक्तित्वपूर्ण व्यक्तिमत्व चांगलं असतं. आता संतांकडे इंजिनिअरिंगची काही ज्ञान नाहीये किंवा डॉक्टरीचं ज्ञान नाहीये, पण कसं जगावं हे नाही. म्हणून आपल्या गुरुदेवांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलं आहे, मानव निर्माण कला, आर्ट ऑफ मॅन मेकिंग. भगवद्गीतेवर त्यांचे प्रवचन आहे. तेवढं गीता म्हणजे काय आहे, तर मानव निर्माण कला. एक मनुष्याचा निर्माण कसा होतो, कसा करू शकतो चांगला मनुष्य, त्याची निर्मिती म्हणे भगवद्गीतेच्या ज्ञानाने. एक आहे मनुष्य आकार, मनुष्याप्रमाणे जगणं वेगळं. मनुष्य जीवन ज्याच्यासाठी दिलंय त्या ध्येयाकडे जर माझी वाटचाल झाली नाही तर मनुष्य जन्म काय वाया जातो. सार्थक करायचं असेल तर म्हणे ही कला आणा. छोट्या छोट्या सूचना आहे, गीताने सुद्धा त्या सूचना आहे, हे करा असं नका करू, कर्मण्येवाधिकार असते, कर्म करा, फलासक्ती जास्त ठेवू नका, मला पत्र पुष्प फलम ते वाहा, छोट्या छोट्या सूचना. तर या ही काय कला आहे. आता कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनियर तर घडवू शकतो, इंजिनियर घडतात, डॉक्टर, पण मनुष्य घडायसाठी तर अध्यात्माची
तुकाराम महाराज म्हणतात ना, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाल ना, है ना, घडाना, हा घडाल, आम्ही बी घडलो. आता इकडे दोन आहे, आम्ही घडलो तुम्ही सुद्धा, बी म्हणजे घडाना, आणि बिघडलो. आता संसाराच्या नजरेवर जाऊन बिघडलेलं. रामकृष्ण परमहंस सुद्धा म्हणतात, म्हणजे सगळेजण वेडे आहे, लोक मला वेड म्हणतात, सगळे एकेका विषयी पायी वेडे, मी देवासाठी वेड. वेडे सगळेच आहे, पण वेडेपणाचा विषय तर घडणं, आम्ही बी घडलो. तर इथे आता म्हणतात पहा, जे आहे विद्वान बुद्धिमान, पण आत्मा अनात्मा परमात्मा या विषयात थोडस कच्चे, तर त्यांना पडत. अच्छा, इथे आहे असं की मूर्खांना समजवणं सोपं आहे की नाही, म्हणजे पडत मूर्ख त्यांना समजणार, कारण त्यांना वाटतं आम्ही मूर्ख नाहीच, तुम्हाला तुम्ही शिकवता. समाजामध्ये मूर्खांपेक्षा पडत मूर्ख जास्त त्रास देतात. इंग्रजीमध्ये मुलं स्मार्ट आहे, हा प्रकार स्मार्ट, स्ट्रीट स्मार्ट असायचं, त्याला सगळं माहित आहे आणि तो असा आपलं काम करून घेतो. तर पडत मूर्ख, लोकांना नियम माहीत असतात, त्या नियमाला कसं तोडून काम करायचं त्याला, आता तो मूळ आहे त्याला काही माहीतच नाही. म्हणजे अतिरेकी वगैरे असतात ना, ते सुद्धा खूप टेक्नॉलॉजी वगैरेचा खूप अभ्यास करतात आणि मग त्याचा उपयोग करून ते अटॅक करतात. आता अमेरिकेमध्ये ते ट्विन टावर पाडलं त्यांनी, तर काही मूर्ख होते का? त्यांनी आधी खूप अभ्यास केला, प्लेन कसं केलं पाहिजे, किती उंचीवर वगैरे वगैरे शिकलेले होते. तर पडत समाजाला त्रास देणारे लोक जास्त. अच्छा, स्वतःचे कल्याण करत नाही, कारण त्यांना वाटतं आमचं कल्याण झालेलंच, आम्हाला काही करायचं. हे असंच नाही, जसं कोणी रोगी आहे, रुग्ण आहे आणि त्याला वाटत आहे की माझं आरोग्य एकदम ठणठणीत, आता तो कसा बरा होईल सांगा. ज्याला असं वाटतं मी निरोगी आहे आणि तो आहे का निरोगी, म्हणून रुग्ण असतं बरं आहे, त्यात मला माहीत आहे, जाईल डॉक्टर. गुरुजी आणखी उदाहरण देतात, जे लोक झोपलेले आहे पण त्यांना वाटतं की ते उठलेले आहे, आता त्यांना कसं उठवायचं? त्यांना वाटतं आम्ही दाखव, पडत नाही. तयानाव पडत मूर्ख, श्रोती नामावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होवे. आणि शहाणे असून जे मूर्ख आहेत त्यांना पडत मूर्ख म्हणत आहे. आणखी श्रोते लोक जरा दुःख मानू नका, वाईट मानून घेऊ नका. जर मला कळलंय की मी पडत मूर्ख आहे, त्यामुळे हा दोष आहे, हा दोष जर तुम्ही सोडला, त्याचा त्याग केला तर सुख प्राप्त. सोडण्यामध्ये काही त्यात भीती नसायला पाहिजे किंवा असं नाही पाहिजे की अरे आता माझं नाव घ्यावं गेले. दोष आहे, दोषाला सोडा. आता पाहिजे सुरुवात आहे. बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, दुराशा आणि अभिमान तरी तो एक पडत. आता पहा, पडत मूर्ख असायला त्याला ज्ञान पाहिजे. पडत म्हणजे ज्ञान, आणि ज्ञानासाठी काय त्यांनी ऐकलं पाहिजे. त्यामुळे बहुश्रुत खूप आहे, त्यांनी ऐकलं भरपूर. काही लोक ऐकतात कशासाठी माहिती आहे,
म्हणजे याच्यात काय दोष येतो जरा मला पाहिजे म्हणून मी ऐकत. रामायणात दोष काय म्हणून मी ऐकत असे आहे दोष घेऊन येतो. गीतेवर एक भगवंत म्हणतात अनसूया असूया, माझ्या मतामध्ये जे दोष पाहतात म्हणजे त्यांचं पदम होतं. तर बहुश्रुत भरपूर ते ऐकतात, पण तिथे म्हणतात अभिमान खूप आहे त्यांच्यावर. खरं म्हणजे ज्ञानाने अभिमान केला पाहिजे. ज्ञान आहे तर अभिमान नसायला पाहिजे, अभिमान आहे तर ज्ञान नाही, दोन्ही घडू नाही शकत एकाच वेळी. जहां काम तह राम नहीं, जहां राम तह काम, दोनों कबहू न मिले रवि रजनी एक ठाम. दिवस आणि रात्रीप्रमाणे दोन्ही विरोधी आहे, एका वेळी ज्ञान मान जन एकहू नाही. ज्ञानाचं लक्षण लक्ष्मणाने विचारलं, ज्ञान झालं मला, त्याचं लक्षण काय? प्रभू रामचंद्र म्हणतात मान गळून पडला तर तुला ज्ञान. तर इथे यांनी ऐकलं तर भरपूर आहे आणि यांना वाटतं की आम्ही आता ज्ञानी झालोय. असं ज्ञान सुद्धा म्हणजे त्याचे टप्पे आहेत. एक तर काय बौद्धिक ज्ञान, माहिती. आपण काय आत्म्याबद्दल माहिती गोळा करतो, पण आत्माचे जे लक्षण आहेत ते आपल्याला अनुभवास येते. आत्मा आनंद रूप आहे आता हे लक्षण आहे. तर ही काही माहिती आहे. तसं एक झाड आहे ही एक माहिती आहे, त्याप्रमाणे आत्मा नावाची एक गोष्ट आहे, आनंद रूप. माझ्याशी काही घेणं देणं नाही. अरे बाबा तुला आनंद म्हणजे अच्छा मी येतो. याला म्हणतात अपरोक्ष. अपरोक्ष इमिडिएट, नो मीडिएटर काही मध्ये नाही. सकाळी आपण पाहत होतो जीवात्मा परमात्म्याचा एक. तर बहुश्रुत नुसतं ऐकल्याने काय जास्तीत जास्त माहिती मिळेल. आणखी काय प्रवचन भाषण आपण करू शकतो. जेवढी माहिती जास्त तेवढं प्रवचन व्याख्यान भाषण. लोक म्हणतात काय व्याख्यान, किती दाखले देते. दाखले म्हणतात ना उदाहरण भागवत, रामायण, ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता, एकदम प्रभावी बहुत. म्हणून विवेक जुळावणे शंकराचार्य म्हणतात वाग्वैखरी शब्द धरी शास्त्र व्याख्यान कौशलम वैदुष्याम विदुषम यद्वत् भुक्तये न मुक्तये. म्हणजे वाग्वैखरी शब्द धरी असं छान भाषण आहे की त्या अलंकारिक भाषा आहे. मोठे शब्दाची निवड इतकी त्यांची चांगली, कारण त्यांच्या डोक्यामध्ये सगळे छान छान शब्द. वाघ वैखरी एकदम वाणीचा प्रवाह ओघवती वाणी. म्हणजे आता सगळं असू शकतं, पण जरुरी नाही की तो ज्ञानी आहे. भुक्त आहे ना तो मुक्त आहे, त्याला भोग मिळू शकतो. म्हणजे लोकांची स्तुती कौतुक हे सगळं, पण तो जर नुसतं बुद्धीनेच जर सांगत असेल म्हणत असेल तर न मुक्त आहे. त्या व्याख्यानाने त्याची मुक्ती म्हणा. अरे मोठे मोठे संत आहेत ते काही अशी अलंकारिक भाषा बोलत नाही, ती गावातली भाषा, खेड्यातली भाषा, पण त्या भाषेमध्ये काय दम आहे, प्रभाव आहे. आज आता ज्ञानेश्वर महाराजांनी केव्हा लिहिलेले आहे, तुकाराम महाराजांनी केव्हा लिहिले, त्यांची भाषा हो अगदी रोजची भाषा. तर इथे म्हणतात नुसतं ही तर कला आहे, भाषण करण्याची कला आहे. ही कला कोणी सुद्धा डेव्हलप करतो. काही काही लोक असतात ते प्रत्येक विषयावर भाषण देऊ शकतात आहे ना समाज. त्यांना व्याख्यान बारेमध्ये जरूर बोलवतात.
ते म्हणतात बहुश्रुत आणि विद्पन्न विद्वान प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान बोलत आहे, पण अंतःकरणामध्ये काय दुराशा आणि अभिमान. घरी तो एक पडत पुष्कळ ग्रंथ वाचतो, विद्वान आहे, ब्रह्मज्ञान सांगतो, पण अभिमान आणखी आशा आहे, जगाची आशा, आशा, अपेक्षा, आकांक्षा. काय फळ मिळेल मला याच्यावर. आता असे गाणारे सुद्धा असतात, भजन गात आहे, तुकाराम महाराज अभंग म्हणत आहे आणि कोणी गायक अभंग म्हणत आहे. दोघांमध्ये काय फरक आहे? कलाकार म्हणतो माझं किती झालं, तुम्ही थोडे दिलं नाही तेवढाचे. गायन कलेचं काय फळ, काय पैसा. महाराजांचं काय विठ्ठल प्रसन्न झाला, ईश्वर प्रीत्यर्थ म्हणतो, असा फरक आहे. पुढे म्हणतात मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधनिंदी तो एक पडतंक. म्हणजे मुक्त क्रिया प्रतिपादी, प्रतिपादन करतोय तो कशाचं? मुक्त क्रिया. म्हणजे काही बंधन, काही मर्यादाची काही गरज नाही, जसं वाटेल तसं वागा. स्वतःही वाटेल तसं वागतो, दुसऱ्यांनाही सांगतो तो. हे बंधन वगैरे काय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी निर्मित केलेले आहे. चारवाक लोक म्हणतात हे वेद वगैरे काय धूर्त लोकांनी बनवले, आपलं नाव होण्यासाठी व्यवहार करतो. काय काय तर हे सगळं मान्याची काही गरज नाही. जसं तुमच्या मनामध्ये येत आहे जगा. मुक्त क्रिया प्रतिपादन. आणि एक दुसरा अर्थ असा आहे, ब्रह्मज्ञान झाल्यावर तुम्हाला जे वाटेल ते करा, असंही ते म्हणतात. ब्रह्मज्ञान झाल्यावर तुम्ही मुक्त क्रिया करा, हे चुकीचं करा म्हणजे. आणि दुसरं मुक्त क्रिया म्हणजे सगळ्यांनाच म्हणतो, पण हे काही शास्त्र वगैरे वाचण्याची गरज नाही. शास्त्र शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितला अनेक वेळा मी. शासनात त्रायते, शासनात, ज्याच्या शासनामध्ये राहण्याने आपलं रक्षण होतं. त्रायते म्हणजे रक्षण. या हितम उपदिशती, जे हिताचा जे उपदेश करतात त्याला म्हणतात शास्त्र. शास्त्रांना आपल्याला काही त्रास नाही द्यायचा, त्याचे बंधनं ते टाकतात की असं करा, असं नका करू, आपल्या चांगल्या सांग मानत नाही. ते बायबल वगैरे मध्ये सुद्धा 10 कमांडमेंट्स, 10 आदेश. एका शिक्षक समजत होता, एक सूचना आहे, आदेश आहे, आणि जर तुम्ही नाही पाळलं तर काय होईल. समजवण्यानंतर त्यांनी विचारलं, 10 पैकी जर तुम्ही 2 नियम पाळले नाही तर काय होईल. तो मुलगा होतो 8 होती. समजदार नाही. तर मुक्त क्रिया, उन्मुक्त जीवन. सध्या पहा समाजात असं वातावरण, खाओ पिओ मौज, पैसा कमवा जास्तीत जास्त, सबसे बड़ा रुपया न बाप न भैया. कुटुंब वगैरे काही नाही, पैसा. तर म्हणे असे पडत मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेद. त्यांना जर सांगितलं भक्ती करा, भगवंताचं दर्शन करा, मंदिरात जा, पूजा करा, आरती करा, 10 प्रश्न कुठे आहे, कोणी पाहिजे. तुम्ही देवाची निर्मिती केली आहे, देवाने तुम्ही केली.
एवढं मोठं भाषण देतात आणि कोणी पाहिलाय अवतार नुसत्या गोष्टी आहे, कल्पना आहे, मिथ्य आहे. मध्ये येत असतं रामकृष्ण कल्पना आहे, कवी कल्पना. सगुण भक्ती उच्छेदी सगुण नाही. मग आम्ही निर्गुण मानतो, निर्गुण निराकार. काही काही लोक आहे निराकार आणि तो आकार घेऊ नाही शकतो. का नाही घेऊ शकतो? एकीकडे तुम्ही त्याला सांगता की देव काहीही करू शकतो, आहे की नाही, करतो अकर्तो अन्यथा करतो, तो मग आकार नाही घेऊ शकतो. आपण आकार घेऊ शकतो, जीव आकार घेऊ शकतो, तर ईश्वर का नाही घेऊ शकत? ते काय म्हणतात निर्गुण निराकार आहे. म्हणजे मंदिराच्या बाहेर तो आहे, मंदिरामध्ये नाही आहे. का मंदिरात जात नाही आणि आम्ही निराकार आहोत. अच्छा, निराकार म्हणजे तो व्यापक आहे की नाही? निराकार म्हणजे व्यापक, साकार म्हणजे सीमित. तर पहा, ते आपल्याच मताचा विरोध करत आहे. तुम्ही निराकाराला मानता, हो, निराकार म्हणजे व्यापक, व्यापक म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो आहे. मग मंदिरामध्ये का नाही? मायनस मंदिर सगळीकडे आहे. मंदिराशिवाय म्हणजे तो व्यापक नाही आहे ना. नुसतं सगुण म्हणजे सगुणाची निंदा करतात. आकारामध्ये जे लोक पूजा करतात तर त्याला रागवतात, मूर्ती तोडतात, चुकीचं आहे. मूर्ती मंदिर तोड, सगुण भक्ती उच्छेदी चुकीचं आहे. भरपूर विचार होते. भगवंत स्वतः म्हणत आहे की मी येतो, मी स्वतः निराकार आहे, पण मी आकार सुद्धा घेऊ शकतो. स्वरूप त्याचं ठीक आहे, निराकार आहे, पण तो रूपही घेतो ना. स्वतः म्हणतो तुम्ही आग्रह करता, दुराग्रह. ठीक आहे, तुम्ही निराकाराची करा, म्हणजे सगुण भक्ती आहे, हा, त्यांना कशाला कष्ट देतात? त्यांचं प्रेम तिथे. किंवा माणसाला एक आलंबन पाहिजे, आधार पाहिजे. आधाराशिवाय आपली भावना ते व्यक्त करू शकत नाही. तर प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही आधार आहे की नाही? ते जरी म्हणत असतील की आम्ही सगुणाची उपासना करत नाही, पण खरं म्हणजे आहे सगुण. आपण क्रॉसची उपासना करत नाही. क्रॉस म्हणजे आकार आहे. कोणी अग्नीची उपासना करत, अग्नी कोण करतात? पारशी. बौद्धिस्ट लोक जे आहेत ते भगवान बुद्धाला भगवान म्हणतात, मोठ्या मोठ्या मोठ्या. आणि हे गंमत आहे, बुद्धाने शून्याला स्वीकार केला की शून्य, पण बुद्धाच्या खूप मोठ्या मोठ्या. त्यानंतर महावीर स्वामी. सगळ्या धर्मामध्ये आता मजार असते की मजार म्हणजे काय म्हणतात, दर्गा खडको, तो एक आकार आहे. मक्का सुद्धा काय आकारच आहे. तर म्हणे सगळं काही तोच आहे, छोट्या आकारात, मोठ्या आकारात, लहान आकार, आणि तो व्यापक आहे. हा, परत देव निंदा याची करतात. आपल्या वेदांमध्ये सुद्धा आहे, तस्य प्रतिमा नास्ति, प्रतिमा नाहीये त्याची, म्हणजे तो सीमित नाहीये, तो आहे व्यापक. तर निर्गुण निराकार भरपूर वर्ण आहे. देव परत परत म्हणतात की जो मला फक्त मनुष्य मानतो तो माझ्या पूर्ण स्वरूपाला जाणत नाही, तो मूर्ख आहे असं म्हणतात. परम भाव मयानंत, परम भावम न जाणत, अजानंत, जाणत. हा अपर भाव आहे मूर्तीमध्ये किंवा सगुण म्हणजे काय? अपर भाव. आपल्यासाठी तो खाली होता. एकदा देव असा उभा होता वर. तो भक्त म्हणत आहे की मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, मध्ये जे आहे पायऱ्या, पायऱ्या
4-5 पायऱ्या. तर देव काय म्हणतो, तू हे सगळ्या पायऱ्या वर करून मी ते आकार घेणार नाही, मी निराकार. तुला जर यायचं असेल तर तू ध्यान कर, सगळं काही सोड, समाधी लाव, मी तुला दिसेल, तू माझ्यापर्यंत येईल असं वर जाईल. तर तो काय म्हणतो की मी एवढा मोठा साधक. तो म्हणतो मी वर येऊ शकत नाही, तुम्ही खाली या. देव म्हणतो ठीक आहे, तुझी भक्ती आहे म्हणून मी खाली येतो. आणि जेव्हा खाली येतो 4-5 पायऱ्या आहेत. कोणत्या पायऱ्या आहेत? नाम, रूप, गुण, लीला, धाम. म्हणजे एक नाव धारण करतो, एक रूप धारण करतो, लीला करतो, आणि मग भक्ताबरोबर खेळतो, भक्ताला दर्शन देतो. तर एक आहे नाम, रूप, गुण, लीलाच्या पलीकडे अनाम, अरूप. शुद्ध ब्रह्माची काही लीला नाही, शुद्ध चैतन्याची काही लीला नाही. लीला कोणाची? गोपाळ कृष्ण, मर्यादा पुरुषोत्तम राम. तर काय आहे, आपली भक्ती तेवढी उच्च स्तराची नसते. आपण देवाला म्हणतो, देव प्रसन्न आहे, ठीक आहे, मी दोघांमध्ये दोन्ही माझे भक्त आहेत. जेव्हा अर्जुनाने विचारलं की सगुण भक्ती श्रेष्ठ की निर्गुण भक्ती, तर भगवंताने असं म्हटलं नाही की एक श्रेष्ठ, म्हणजे एक थोडी कठीण आहे, एक सोपी आहे. देव सुद्धा फार हुशार आहे. असा देव डिप्लोमॅटिक, सगळ्यांना नाराज नाही करू. जर सगळं भक्ती श्रेष्ठ, निर्गुण तू नाराज होतो, निर्गुण असतात. सत्य आहे की जो निर्गुण आहे तो सगळं. तर म्हणून इथे समर्थ रामदास स्वामी फार छान, एकीकडे वेदांत सगळं लिहिलंय त्यांनी पूर्ण, पण त्याच ठिकाणी त्यांनी मंदिर बांधले. शंकराचार्यांचं सुद्धा आहे, आपल्या गुरुदेवांचं सुद्धा आहे. सनातन वैदिक परंपरा हीच आहे, ज्याच्यामध्ये समन्वय सगळ्यांना स्वीकार. आपल्या इथे कर्मकांड सुद्धा आहे, उपासना सुद्धा आहे, ज्ञान सुद्धा आहे. तेव्हाच वेद आहे, वेदांमध्ये नाही. आपण फक्त एक मानलं म्हणजे काय, आपण अर्धवट मानतो. कोणी म्हणतात वेदालाच प्रमाण मानतो, गीतेला, बाकी काय ग्रंथ नाही. पण आमचे जे वैदिक परंपरेमध्ये संत आहेत ते म्हणतात की प्रमाण सगळे ग्रंथ. भीमरूप सुद्धा प्रमाण आहे, मनाचे श्लोक सुद्धा प्रमाण आहे, त्यांनी सुद्धा ज्ञान होतं, होऊ शकतं. कळतंय का? हनुमान चालीसा सुद्धा, मारुतीचं ज्ञान मिळवायचं हनुमान चालीसा. याला काय म्हणतात? ऑल इन्क्लुसिव्ह. मराठीमध्ये काय शब्द? सर्व समावेश, सगळ्यांचा समावेश, सर्व समावेश. शंकराचार्यांनी पहा मठाम नाही दिलं, मठ कसं चालवायचं, कोणचं कर्मकांड करायचं, कोणची पूजा करायची, कोणची उपासना करायची, सगळं. जरी त्यांनी अद्वैत वेदांताचा प्रचार केला तरी, आणि हीच एक खरी परंपरा. गुरुदेव सुद्धा मोठमोठे पूजा वगैरे करायचे. आता मस्तकाभिषेक आहे हनुमंताचा, 3 दिवस पूजा होते सिद्धवाडीमध्ये. मग तिन्ही आहे, कर्म, भक्ती, ज्ञान. सकाळी ते ध्यान क्लास घ्यायचे, उपनिषदाचा क्लास, संध्याकाळी भगवद्गीता, भजन, आरती. तेव्हाच त्याच्यात गोडवा येतो, गोडवा नाही तर श्रुक्ष असतो. म्हणून इथे समर्थ म्हणतात सगुण भक्ती उच्चेती स्वधर्म. पुढे लिहिलंच आहे, स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पडत मुक्त. स्वधर्माचा आणि जेवढ्या साधना दिलेल्या आहेत सांगितल्या त्याची तो काय करतो? निंदा करतो. पण हे काय संध्या करत आहे, हे काय तुम्ही कीर्तन करत आहे, तुम्ही तर फक्त काय निर्विकल्प समाधी लावतो, फक्त अद्वैत. हे काय करतात? आणि पण ते अद्वैत ज्ञान पचवायसाठी हे सगळं खूप गरजेचं.
उपासनेला दृढ चालवा. समर्थ रामदास स्वामींनी हा श्लोक. तुमच्यापैकी कोणी आहे का ज्याला हा माहिती आहे की हा श्लोक कुठे आहे? जरा मला उद्या त्याचा सोर्स पाहिजे, कुठे आहे. उपासनेला दृढ चालवावे भूदेव पुढे. तर आता हा श्लोक कुठे आहे जरा सांग. त्यांनी मला विचारलं आहे, मला पाहावं लागेल. आता एवढे लोक आहेत, कोणी समर्थांचं वाङ्मय किंवा साहित्य असेल तर पहा. मनाच्या श्लोकांचं नाहीये, दाखवदावणे नाहीये, पण त्याचं मित्र तसं नाही आहे ना. पण असे त्या ओळीमध्ये बसत नाही ते. उपासनेला दृढ चालवावे, एवढे जास्त शब्द आहेत, पण इथे तर केवळ 3-3 शब्द आहेत. मला सांगा. अच्छा ठीक आहे. स्वधर्म आणि साधननिंदी तो एक पडतमुख. मग पुढे आपलेन ज्ञातेपणे सकळ असा शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहे गुणे तो एक पडतमुख. म्हणजे आपलेन ज्ञातेपणे म्हणजे काय, स्वतः त्याला असा काही भाव आहे की मी फार मोठा आहे. दुसरे लोक त्याला मोठं म्हणतात नाही माहिती, तो स्वतः आपल्याला मी फार मोठा आहे. जेव्हा हनुमंत गेले आहे तिकडे रावणाच्या दरबारात, रावण विचारतो, अरे तुला माझी कीर्ती माहित नाही का, मी किती मोठा आहे? बहुतेक तू माझी प्रसिद्धी प्रशंसा ऐकली नाहीये, म्हणूनच तू आज धाडस आहे. म्हणजे रावणाला स्वतःच वाटते पूर्ण जगामध्ये मी प्रसिद्ध, मी किती मोठा आहे. मारुती तर फार विनोदी, मारुती तिथे गंमत करतो, चेष्टा करतो. हो महाराज, तुमची प्रसिद्धी मी खूप ऐकली, सांग जरा काय माझी प्रसिद्धी. म्हणे एक बाली नावाचा एक वानर होता, त्यांनी तुम्हाला त्याच्या काखेमध्ये असं दाबलं होतं, ही आहे तुमची कीर्ती. आणि तो समुद्राच्या गाठी काय तो धावायचा, तुम्हाला काखेमध्ये धावला, ही तुमची कीर्ती. आणि म्हणे एक सहस्र अर्जुन, त्यांनी तुम्हाला काहीच केलं होतं आणि पिंजऱ्यामध्ये ठेवलं होतं, कारण म्हणे तुमचं विशिष्ट आहे, तुमचा आकार 10 काय मस्तक 20 झू मध्ये जसं असतं की नाही प्राणी, तर तिथे असं वाटलं की ते त्याला. आणि कुठेतरी असं ठेवलं, असं सांगितलं की रावणाला पाळण्यामध्ये असं लटकवलेलं आहे. तसं बाळासाठी आपण ते काय टांगतो, फुलफुळ्याप्रमाणे त्याचा मुलगा तुमच्याबरोबर खेळत. ही आहे तुमची प्रसिद्धी. या मारुती असं सांगत होता, रावण जोर जोराने हसू लागला. का माहिती आहे की कोणी ऐकलं न पाहिजे हे त्याचं सांगत आहे, म्हणून असा जोराने तो हसता की कोणी ऐकू शकत नाही. सगळ्यांना माहित आहे. तर त्याला तर वाटतं की मी फार मोठा आहे, पण तो मोठा नाही, पडत मूर्ख आहे, विद्वान आहे बरा. वेद मंत्र त्याला येतात. त्यांनी शंकराची काय एक स्तोत्र लिहिलं, एकावटावी जल जल शिवतांडव. तर आपल्याला ज्ञाते पण आता हिरण्यकश्यपूचं सुद्धा अगदी सेम. जेव्हा प्रल्हाद म्हणतो की विष्णूची उपासना करत आहोत, मी विष्णूपेक्षा मोठा आहे, माझी पूजा करा. आता हे लोक सगळे काय मूर्ख नाहीये, पडत आहे. सगळा असा शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहे होणे. सगळा असा शब्द ठेवणे म्हणजे काय की सगळ्यांना नाव ठेवतो, अभिमानाने नाव ठेवतो. आणखी उणे पाहतो,
प्राणी मात्रांचे पाहे पुणे पुणे म्हणजे कमतरता दोष. याच्यामध्ये हा दोष, याच्यामध्ये हा दोष, मी फक्त निर्दोष आहे. खरं म्हणजे दुसऱ्याचा दोष पाहणं हा एक सगळ्यात मोठा दोष आहे. आणि सगळ्यात मोठा गुण कोणता? दुसऱ्यांमध्ये गुण पाहणं. पडत मूर्ख काय? दोष पाहतात, त्यांचं लक्ष दोषांकडे जातं. याच्यासाठी उदाहरण आधी सुद्धा मी दिलेलं असेल अनेक वेळा. शरीर एकदम स्वच्छ आहे, पण शरीरामध्ये जर कुठे काही जखम वगैरे झाली आहे तर माशी जी आहे तिथेच बसते. चांगलं शरीर तिथे नाही, पुढे थोडस घाण आहे. तर या लोकांचं मन त्या माशाप्रमाणे, चांगलं आहे ते नाही वा दोष. हे तुम्हाला मी उदाहरण दिलंय का? एकाने पाहिले दोष होते पहिल्या दिवशी. समुद्रामध्ये दोष. एक माणूस म्हणतो की अरे समुद्र तू एवढा छान आहे, मोठा आहे, पण तू खारट नसता तर किती छान झालं असतं. आणि हा तुझ्यावर दोष, खारट नसतं. तेवढ्यात त्यांनी कोकिळाचा आवाज ऐकला. तिकडे पाहिलं कोकिळ. अरे किती छान आवाज आहे, पण काय आहे देवाने सुद्धा रंग काय काळा. हा दोष नसता तुझ्यावर किती छान झालं असतं. मग गुलाबाचं एक फूल त्यांनी पाहिलं, त्याच्यामध्ये काय होते? काटे. अरे देवाला काय समजत नाही की काय सगळ्यांमध्ये त्यांनी काही. आता बा गुलाब एवढं छान, पण त्याच्यामध्ये काटे. काय काटे नसते तरी छान झालं असतं. हे तिघ जण एकदम ओरडले. ते म्हणाले अरे मानवा, तू जर आमच्यामध्ये दोष पाहिला नसता तर तू किती चांगला झाला असता. तू किती छान असता. दोष पहा. अशी कोणतीच व्यक्ती नाही त्याच्यामध्ये दोष नाहीये, पण त्याचबरोबर गुण सुद्धा नाही. आता प्रसिद्ध उदाहरण काय? पेला आहे, अर्ध काय भरलेला आहे, अर्धा रिकामा. आता एक म्हणतो रिकामा, दुसरा म्हणतो जशी त्याची नजर, आणि तिसरा म्हणतो रिकामा काहीच नाही, अर्ध पाण्याने भरलेलं आहे, अर्ध वाऱ्याने भरलेलं आहे. ऑक्सिजन नाही रिकामा काहीच नाही. एका वर्गामध्ये सुद्धा एकाने मोठा शिक्षकांनी बोर्ड ठेवला, पांढरा बोर्ड, आणि त्याच्यामध्ये एक असं डॉट मारलं. आणि सगळ्या मुलांना विचारलं काय दिसतंय? सगळे मुलं काय म्हणाले? अरे इथे डाग दिसतं. डाग. एकच मुलगा म्हणाला की डाग तर एवढाच आहे, पण त्याच्या अवतीभोवती फार छान स्वच्छ बोर्ड आहे. स्वच्छतेकडे त्याचं लक्ष. पांढरा पांढरा रंग. जशी ज्याची वृत्ती. एक कुत्रा असं मेलेलं होतं. कुत्र तोंड उघडं होतं. काय होतं सगळं. पण एक महात्मा म्हणे अरे त्याचे दात किती छान, मोठ्या प्रमाणात. त्याचं लक्ष कुठे जात. असं आहे, काही ना काही चांगलं असतं सगळ्या. तर म्हणे प्राणी मात्रांचे पाहे उणे तो एक पडत. मग ते म्हणतात ही पुढची ओवी आहे की गुरु लोकांसाठी, की गुरु कसे असावे. असे गुरु असतील तर जरा गडबड आहे. म्हणजे काय? शिष्यास अवज्ञाकडे का ते का तो संकटी पडे, जयाचे शब्दे मन मोडे तो एक पडत मूर्ख. आणि कोणी असे गुरु आहे आपल्या शिष्याला पाळता येणारच नाही अशी आज्ञा देतो. विचारा शिष्य इतकं कठीण काहीतरी काम केलं म्हणे तो चांगला नाही आहे, असा गुरु कशाला पाहिजे. आणखी शिष्य संकटात सापडेल अशी आज्ञा देतो. म्हणजे शिष्याचं काय म्हणतात हितापेक्षा त्रास जास्त म्हणून म्हणतात.
आणि जयाचे शब्द मन मोडे तो एक पडत मोड. ज्याच्या शब्दाने लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो, मन कष्टी होते, त्याचं बोलणं चुकीचं आहे, कठोर आहे. म्हणजे तो काय ज्ञान तर त्याला आहे, पण ते ज्ञान कसं बोलायचं हे माहिती, सांगायचं हे कसं माहिती. तो एक पडत मोड. त्यानंतर पुढे म्हणतात रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीळ अंतःकरणी वैभव देखोन वाकाणी तो एक पडत मूढ. म्हणे जो फार जास्त रजोगुणी आणि तमोगुणी आहे, सत्वगुण त्याच्यामध्ये नाहीये, असेल असलं तर पाहिजेच, कारण हे त्रिगुण असे आहे, तिन्ही एकाच शरीरामध्ये असतात, एकाच जीवामध्ये असतात, फक्त एक नसतं कधीच, तिन्ही बरोबर. हा समानता नाही आहे, म्हणजे एकाच बरोबर आहे, पण 1% सत्वगुण, 80% तमोगुण, 20% रजोगुण. तर प्राधान्य घेण्यात आलं तमोगुण, कोणी 80% रजोगुण. इथे सत्वाचं नावच नाही, रजोगुणी तमोगुण. आता हे 3 गुण आहे. आणखी गीतेमध्ये म्हटलेलं आहे की जेव्हा एक गुणाचं प्राधान्य होतं तेव्हा आपलं जीवन कसं होतं. लोभ प्रवृत्तीरारंभ कर्मणा अशमस्फुर रजस्येतानि जायन्ते विवृद्धे बरोबर आहे ना. माहिती आहे बरोबर, पूर्ण माहिती का? हा 14व्या आहे. तर लोभ, तर रजोगुण आल्यामुळे लोभ प्रवृत्ती कर्मणाम अशमः, कर्मापासून तो मुक्त होत नाही. अशम म्हणजे शांती नाही, काय क्रियाशील चंचल. त्यामुळे हा जो पडत मूर्ख आहे रजोगुणी जास्त आहे. सत्वगुणामुळे त्याने अभ्यास केला, पण काय रजोगुण असल्यामुळे शांत बसत नाही, ध्यान धारणा करत नाही. आणखी म्हणतात की जर रजोगुण आपला वाढलेला असेल, रजसी प्रलयम दत्वा, जर रजोगुण वाढला असेल ना आपण देह ठेवतो, त्यामुळे काय होतं तर दिलेले कर्मसंगीषु जायते, त्याचा पुढचा जन्म पुढे होतो कर्मी लोकांबरोबर होतो. कर्मी लोकांच्या बरोबर, म्हणजे जिथे लोक खूप कर्म करतात, कारण रजोगुण याचा आहे. म्हणजे तुला अजून रजोगुण क्षय करायचा आहे, तर कर्मसंगीषु आहे. आणि जेव्हा तमोगुण वाढलेला असतो, तमोगुणाचं प्राधान्य आहे, आणि जर देह ठेवला तर मूढ योनिषु जायते, मूळ योनीमध्ये, म्हणजे हे पशु पक्षी वनस्पती लोक एकत्र. म्हणून प्राधान्य केलं जायला पाहिजे सत्वाचं. गीतेमध्ये भगवंत म्हणतात नित्य सत्वस्थ. अरे अर्जुना, नित्य सत्वस्थ. रजोगुण आणि तमोगुण आपल्याला पाहिजे, पण एक लक्षात ठेवा, रजोगुण तमोगुण सत्वाच्या अधीन पाहिजे. सत्वाच्या खाली जर रजोगुण तमोगुण असेल तर त्याचा उपयोग आपण, म्हणजे सत्वगुण नायक असायला, लीडर असायला, नेता असायला. नाही तर काय होतं, रजोगुण तमोगुण जास्त असल्याने ते त्या सत्वाला ऑर्डर देतात. गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे, हे तिघ असे चक्राप्रमाणे म्हणतात राहतात. सत्वगुण वर असायला. अरे जर व्यवहारामध्ये पहा, जर कोणी छान ज्ञानी बुद्धिमान जर असेल नेता, तर तो सगळ्यांचा उपयोग करून घेत की नाही. ज्यांच्यामध्ये रजोगुण आहे तमोगुण आहे, छान उपयोग करून. सकाळच्या प्रवचनात आपण पाहिलं होतं ना, ब्राह्मण क्षत्रिय, त्याच्यावर भरपूर विवेचन केलेलं आहे. तर बुद्धी जर आपली जागृत असेल तर आपण हात पायाचा उपयोग करू शकतो.
बुद्धी जर ठीक असेल, विवेक असेल त्याच्यामध्ये. आता विवेकच नाहीये तर आपल्यामध्ये एवढी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, पण कसा उपयोग करायचा काही माहिती. म्हणून सगळ्या गुणांची गरज आहे, आवश्यकता आहे, पण प्राधान्य, डॉमिनेशन कोणाचं, शासन कोणाचं, त्याच्यावर. आता इथे रजोगुण तमोगुण जर प्राधान्य असेल तमोगुणाचं तर म्हटलंय अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोहयोच. तमोगुणच वाढलेले आहे तर अप्रकाश, काही कळतच नाही, काय समजतच नाही, मंद. डीन लाईट असते ते रात्री आपण कसं थोडंसं काहीतरी दिसतं, स्विच कुठे आहे बस एवढं दिसतं, त्याच्यासाठीच असतं, त्याच्यावर वाचू नाही शकत. बुद्धी सुद्धा नाही, मंद. नारद मुनी जेव्हा पृथ्वीवर आले कलियुगामध्ये आणि त्यांनी एक चक्कर लावले राऊंड, त्यांनी काय पाहिलं, मंदा सुमंद मतय मंद भाग्य. भागवतामध्ये आणि इथे सगळे लोक मंद आहे. मंद म्हणजे काय, अध्यात्म परमार्थ यामध्ये त्यांची बुद्धी चालत असते. मंद म्हणजे असं नाही की ते लौकिक विषयामध्ये मंद आहे, असं नाही. तिकडे पहा, मंद बुद्धी अध्यात्मामध्ये म्हणजे काय, यांनी आत्मा वगैरेचा विचार केला. तर इथे काय म्हणतात, तमोगुणी हे लोक आहे. सत्वगुण पाहिजे. आणि 17व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये खूप वर्णन आहे, सगळं काही त्रिगुण आहे. सात्विक राजसिक तामसिक बुद्धी, सात्विक राजसिक तामसिक श्रद्धा, सात्विक राजसिक तामसिक दान, सात्विक राजसिक तामसिक धृती, त्रिगुणात्मक काय आहार, 3 प्रकारचे यज्ञ, 3 प्रकारचे कर्ता, सात्विक राजसिक तामसिक कर्ता, 3 प्रकारचे कर्म, 3 वास्तव पाहिजे. त्याच्यावर सगळं आपण काढलं पाहिजे. सात्विक कर्ता, सात्विक कर्म, सात्विक बुद्धी, सात्विक दान, सात्विक तप. जो माणूस सात्विक असेल त्याच्यावर हे सगळं. म्हणून ते म्हणतात की पडत मूर्खामध्ये तर. अच्छा, दुसरे ते म्हणतात वैभव देखो न वाखाणी तो एक पडत मूर्ख. लोकांचं वैभव पाहतो आणि त्याचंच कौतुक करत असतो तो. खोटी स्तुती करतो श्रीमंत माणसाची, श्रीमंत माणसाची स्तुती करतो. जे संत आहे त्यांची. मग पुढे म्हणतात समूळ ग्रंथ बाहिरा उगाच ठेविलो दूषण. केवळ सुद्धा पहिल्या समासात आहे. समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेविलो दूषण. गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख. काय म्हणतात ते, समूळ ग्रंथ, पूर्ण ग्रंथ पाहत एखादा, एक काहीतरी ओवी उचलतात, एक श्लोक, एक शब्द, आणि पूर्ण ग्रंथाची निंदा, पूर्ण ग्रंथाला आग लावतात. एकेका ओळीमुळे, एक तर ती चुकीची नाहीये, ते समजत नाही, त्यांना समजत, त्यांना वाटतं याच्यावरच काय दोष आहे. समाजावर खूप सध्या चांगले आता मी बोलत नाही, तर ग्रंथामध्ये दोष पूर्ण पाहायला पाहिजे, आधी अंत, आधीपासून अंत. आणि त्या ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, कशासाठी लिहिलं आहे. एक गंमत सांगतो. म्हणे गीता आम्ही नाही वाचत का, म्हणे गीतेमध्ये काय दोषच दोष. काय म्हणे गीतेमध्ये काय सांगितलंय, आपल्या नातेवाईकांना मान. अर्जुनाला शेवटी काय सांगितलं, छान अर्जुन तिथून पळत होता, पण हा कृष्ण, अरे नातेवाईक काय, आपल्या गुरुला मारा, आपले पितामाला मारा. आता हे काय ग्रंथ, आता फक्त त्यांनी तेवढं सुचवलं. समूळ ग्रंथ पाहिजे आपला, उगाच ठेवलं. आणि गुण सांगता अवगुण पाहिजे म्हणजे काय,
गुण सांगायला गेले आणि त्या ग्रंथामध्ये तो अवगुण जास्त अवगुणाला शोधतो. मी आताच सांगितलं गुणांपेक्षा अवगुण पाहतो की त्यात कमतरता होती. जसे लोक नियमामध्ये हे पाहते कोणता नियम तोडू शकतो, नियम भंग करण्यामध्ये त्यांची काय म्हणतात अपवाद किंवा पळ काढू शकतो. हा पळवा गुण सांगता अवघड पाहतो. मग म्हणतात जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे क्रिया शब्दास अंतरे तो एक पडतो. म्हणजे परत मी मोठा ज्ञानी आहे असा घमेंड आहे येत आहे. आणि दुसरं काय क्रोध त्याला येतो. मग एकदा क्रोध आला की न आवरे आवरता येत नाही त्याला. लोक म्हणतात आता सध्या जाऊ नका तिथं. क्रोध करणं ठीक आहे पण काय आवडता आलं. आपल्या गुरुदेवांनी छान सांगितलंय, फार छान वाटतं. आय कीप एंगर इन माय पॉकेट. मी क्रोधाला आपल्या खिशात ठेवतो. वेन आय वॉन्ट टू यूज इट आय टेक इट आउट, यूज इट अँड अगेन कीप इट बॅक. म्हणजे राग मला येतो, तुम्ही रागाचा उपयोग करतो आणि मी खिशामध्ये परत ठेवतो. म्हणजे काय माझ्या कंट्रोलमध्ये आहे किती करायचा, केव्हा करायचा, कोणासमोर करायचा राग. आणि ते आम्ही पाहायचो रागवले की एकदम रागवायचे पण दुसऱ्या क्षणी त्याच माणसाबरोबर इतक्या प्रेमाने बोलायचे. म्हणून ते म्हणायचे की एंगर शुड बी इशू बेस्ड नॉट पर्सन बेस्ड. म्हणजे काही विषयामुळे राग आला तर ठीक आहे पण त्या माणसावर राग करू नका. कळतं का तुम्हाला? माणसाने काही चूक केली तर चुकीमुळे त्याच्यावर राग करा. पण असं नाही की आता त्याच्यावर बोलणारच नाही मी, द्वेष असं नाही. एका विषयामुळे मला राग आला आहे, मतभेद आहे पण त्यामुळे तो पूर्ण व्यक्तीचाच त्याग करायचा असं नाही. इशू आता आईला, वडिलांना, मुलांवर राग येतो काही कारणास्तव येतो ना. त्या मुला मुलींसाठी द्वेष उत्पन्न होत नाही. आता बोलणार नाही जा घरात घेऊन जा असं नाही. रागाभरात ती बोलली सुद्धा असेल पण तीच आई परत त्याला पकडून आणते. क्रोध एक छान वस्तू आहे, क्रोधाचा सुद्धा उपयोग. म्हणून ते स्वामी शरणानंदजी म्हणायचे की या सगळ्या वृत्ती जे आहे ना, सर्व वृत्ती देवकृत आहे, देवनिर्मित. आणि देवाने जे काही बनवलं आहे ते उपयोगी आहे. उपयोगी आहे. प्रत्येक गोष्टीचा उपयोग करता आला पाहिजे. मुंगीची गोष्ट तर अनेक वेळा सांगितली. म्हणजे मुंगीचा काय उपयोग आहे? मुंगीचा उपयोग आहे मुलांनी सांगितलं. म्हणजे मुंगीमुळे मला कळतं की आईने मिठाई कुठे ठेवली आहे. मुंगीच मला मदत करते. अच्छा इथे लपवून ठेवली. उपयोग आहे. तर इथे म्हणतात की जो काय क्रोध, काम, क्रोध, लोभ, मोह आपण याची निंदा करतो नेहमी पण खरं म्हणजे यांचा सुद्धा उपयोग आहे. काम वृत्ती नसेल तर पुढची संतती होणार नाही. लोभ नसेल तर चांगल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणार नाही. चांगल्या गोष्टीचा सुद्धा लोभ असतो की नाही, तेव्हाच आपण तिथे. क्रोध आपल्यावर राग आला पाहिजे आपल्याला. अरे मी केलं नाही तर राग आपल्यावर आला पाहिजे. रागाचा सुद्धा आणि दुसऱ्याला शिस्त ठेवायसाठी रागाची गरज आहे. पण एक आहे की ते सगळं आपल्या ताब्यात असतं. याची निंदा तेव्हाच आहे जेव्हा याच्यामुळे आपण याच्या अधीनोतून वाहून जातो. विषाचा सुद्धा उपयोग आहे. विषाचा काही काही औषधांमध्ये टाकतात
अल्कोहोल टाकतात. जेव्हा लोकांना बाटका नाही मिळत ते औषधच पितात. पूर्ण अल्कोहोल पिणं हे चूक आहे. पण त्या औषधामध्ये त्याच्यामध्ये गुंगी येते वगैरे सगळ्याचा उपयोग. अग्नीचा उपयोग आहे, पाण्याचा उपयोग आहे. पण ते आता पाणी आहे नदीमध्ये जोपर्यंत त्या मर्यादेमध्ये तट आहे थोडी मध्ये वाहत आहे, पण अनावर मग सगळं उद्ध्वस्त करून तीच नदी. आला क्रोध नावरे क्रिया शब्दास अंतरे तो एक पडतो. क्रिया आणि शब्द याच्यामध्ये अंतर ठेवतो. अंतर म्हणजे भेद, फरक. बोलत काही आणि करत काही हे आपण पाहिलं. काया वाचा मनसा एक असायला पाहिजे ना. कायेन वाचा मनसेंद्रिय, शरीर मन वाणीने मी समर्पण करत आहे. निर्गा नमस्कार तुम्ही करत आहे, पण मनामध्ये ती काही भावना नाही आहे. वरचा नमस्कार म्हणून ते म्हणतात अंतर नसावा, एक रूपता असावी. एक रूपता मन वाणी शरीर. गुरुदेव म्हणायचे वेअर युअर हँड्स आर युअर हेड शुड बी. वेअर युअर हेड हँड. हार्ट म्हणजे मन, हेड म्हणजे डोकं, मस्तक, बुद्धी, हँड म्हणजे हात. तर शरीर मन बुद्धी. जिथे शरीर आहे तिथे मन, जिथे मन आहे तिथे बुद्धी. आपण पाहतो मुलांना पुस्तक समोर आहे म्हणजे त्याला पुढे एक क्लास चालू होते शाळेमध्ये, वर्ग चालू. शिक्षकांनी विचारलं, 5 मधून जर 2 वजा केले तर काय राहील? एका मुलाला तो म्हणाला शेपूट राहील. शेपूट काय? त्याचं लक्ष उंदराकडे होतं आणि बिळामध्ये तो उंदीर गेलेला होता. त्याचं कोण पुढे शेपूट. असे काही अनेक किस्से आहेत. लक्ष कुठे आहे? शरीर. ताजमहाल कुठे आहे? माहिती ना प्रसिद्ध ताजमहाल कुठे आहे? वाटतं मला माहिती. बेंचवर उभा तो म्हणतो सर इथूनही दिसत नाही कुठे आहे. शिवधनुष्य कोणी तोडला? सगळे बोलत एकाला मी नाही. फार मोठा किस्सा आहे. एक इन्स्पेक्टर गेला खरं म्हणजे शाळेमध्ये इन्स्पेक्टर. त्याला तपासणी करू कसं काय चालू. तर त्याने विचारला शिवधनुष कोणी तोडला? तर तो मुलगा म्हणतो सर मी नाही तोडला. तर तो वर्ग शिक्षक म्हणतात त्याच्याकडे म्हणतात तुम्ही हे काय शिकवलं? मुलाला एवढं माहिती नाही. तो वर्ग शिक्षक म्हणतो की हा मुलगा कधी खोटं बोलत नाही. अगदी ते बोलत आहे खरं बोलत आहे. इन्स्पेक्टर म्हणाला तुम्ही मुलं तरी तुम्हाला. मग तो प्राचार्यांकडे आणि काय चाललंय तुमच्या शाळेत? तुमच्याकडे रागा नका. प्राचार्य म्हणा काय झालं? अरे म्हणे एक साधा प्रश्न, शिवधनुष्य कोणी तोडलं? मुलं तर कसे उत्तर देतात? मुलं तर ठीक, शिक्षक. प्राचार्य म्हणून तुम्ही जास्त रागवू नका. मला हे सांगा किती किंमत आहे त्याची? आमच्या शाळेमध्ये आहे पण आम्ही तो नवीन धनुष्य आणून शेवटी तो घरी गेला. अजून आहे तो बायकोला म्हणतो आम्ही शाळेत गेलो असं सगळं मला पाहायला. साधा प्रश्न की शिवाचा धनुष्य कोणी?
ती बायको म्हणते हो एवढं काय त्याच्यामध्ये, आपल्याकडे महाभारत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बरं मिळेल. पहा वाचा. घरी सुद्धा होणार. कशाला मी हा किस्सा सांगितला, तिथे शरीर असायला पाहिजे तिथे मन. तर आला क्रोध नावारे क्रिया शब्दाचा अंतरे तो एक पडत म्हणतो. दोष ठेवी पुढलांसी तेची स्वय आपणापास ऐसे कळणार नाही असे तो एक पडत म्हणतो. म्हणजे समोरच्याला दोष देतो का, दोष तू असा आहे तू तसा आहे. आणखी त्याला हे माहित नाहीये जे दोष तू सांगत नाही तर त्याच्यामध्ये आहे. स्वतःमध्ये ते दोष आहेत ते त्याला माहीतच नाहीये, जाणतच नाही, आणि दुसऱ्यामध्ये ते दोष दाखवतो. असा जो आहे तो एक उद्या आता उरलेल्या या गोळ्या पूर्ण करू.